त्यांचं आधीपासून हे म्हणणं होतं की तुला जे आवडतंय ना तू ते कर. आणि मग जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, हो, म्हणजे मी ते माझ्या काय म्हणतो ना त्याचं गिल्ट आहे मला असं खूप, की माझ्यामुळे माझा नवरा टार्गेट झाला. हे गिल्ट आहे मला फार. प्रत्येक बायको ही आपल्या नवऱ्याबद्दल भरभरून बोलत असते. तर माझा नवरा अगदी नाकाच्या समोर चालणारा, पण माझ्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे त्यांना टार्गेट केलं गेलं. परंतु मला विश्वास होता, ते दिवस आमच्यासाठी अत्यंत खडतर होते. त्यानंतर जी आमच्यावरती वेळ आली आणि त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा, बरंच इन्व्हेस्टिगेशन झालं, त्याच्यात सगळं रेकॉर्डिंग्स पण आहेत. पण अर्थात जे बोलणारे असतात ते ऐकत नाहीत. ना त्यांनी पैसे घेतले, ना ते त्या ठिकाणी होते. इनफॅक्ट जे होते त्यांना ते सांगत होते की अरे तू कुणाला काही देऊ नको बरं, हे तुझा अधिकार आहे, हा हे सगळं रेकॉर्डवरती आहे. आणि मग त्यांना गुंतवलं गेलं. आणि मग अशा वेळेला अशा माणसावरती अशी वेळ येणं, मी म्हटलं हे प्रारब्धात असेल, पण आपण लढू. मला विश्वास होता आणि मला माहिती होतं की हे असं होणं नाही. आणि अर्थात तो लढा आमचा आम्ही जिंकलो. हायकोर्टातून पूर्ण निर्दोष मुक्तता झाली.